आपण शिवाजी महाराज 50 वर्ष जगले. जगावं तर महाराजांसारखं. जीवन जगण्याची कला ही महाराजांनी आपल्याला शिकवली. म्हणूनच म्हणूनच उदंड दंड महिषासुर मर्दिनी, चंडमुंड खंडिने, उदंड दंड महिषासुर मर्दिनी, महाराष्ट्र रक्षिके तुळजा भवानी, अनेक देवदेवतांचे हे महाराष्ट्र जे आहे, त्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या देवदेवतांना नमन करून मी या शिवरायांबद्दल जन्माचं थोडस आख्यान सांगणार आहे, त्याच्या कार्याचं आख्यान सांगणार आहे. पण सर्वांनी ऐकून घ्यावं. म्हणून देवांचे देवत्व, सृजनांचे सृजनत्व, मांगल्याचे पावित्र आणि ऋषींचे ऋषित्व कुठे आहे, तर या महाराष्ट्राच्या भूमीत. ही महाराष्ट्राची भूमी, अनेक देवदेवता इथे आहेत. खरं तर देवळं आणि रावळं इथे आहेत. या देवदेवतांच्या हातामध्ये काय आहे, ते शस्त्र आहेत. आणि ती शस्त्र आपल्याला काय सांगतात, हेच सांगतात. ही शस्त्र कशासाठी हातात घेतली देवदेवतांनी, तेच सांगतात की स्वतःच्या संरक्षणासाठी, संत सज्जनांच्या परित्राणासाठी आणि आणि दुर्जनांच्या निर्दलनासाठी वापरायची असतात ही शस्त्र. प्रत्येक प्राणी जन्माला येतो किंवा मानव जन्माला येतो तर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, आणि खरंच संरक्षण करण्याचं सामर्थ्य या देवतांनी आपल्याला दाखवून दिलं. आणि देवतांनी दाखवून दिल्यानंतर ही जी मानव होती ती गुण्या गोविंदाने या महाराष्ट्रात वावरत होती. कारण तसंच होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठवाड्यामध्ये असलेलं हे वेरूळ, कैलासाचं लेणं, आपण सगळेजण पाहतो किती सुंदर आहे. या कैलासाचं लेणं म्हणजे देऊळ आणि राऊळ कोणाचं, या कैलासनाथाचं. इथे शिव आणि पार्वती, त्याचप्रमाणे गणपती आणि सरस्वती इथे काय करतात, तर यांची संसारच जणू त्यांनी तिथे थाटलेला आहे. आणि या इंद्रसभा आणि मयसभा तिथे आहे. आणि या देवळांचं, या कैलासनाथाचं लेणं जे आहे ना, ती म्हणजे उत्कृष्ट कलाकृती या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मानवाची असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या कलाकृतींना खरंच आपण नमन केलं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे त्याच्या शेजारी असलेला दौलताबादचा किल्ला सध्या जो प्रसिद्ध आहे तो, त्या दौलताबादचा किल्ला, यावर यादवांचं राज्य होतं. गुण्या गोविंदांनी सगळी त्याची जी प्रजा होती त्यामध्ये वेगवेगळ्या जाती पंथांचे लोक होते. खड्यावर काम करताना, इतर काम करताना सतत देवाचं नामस्मरण चालू होतं. एकोट एकोट जय मल्हार म्हटलं जात होतं. देवीचं नामस्मरण चालू होतं. जगदंब जगदंब म्हटलं जात होतं. मुस्लिम बांधव आपले जे आहेत ते अल्लाचं नामस्मरण करून खड्यावर काम करत होते. सगळे गुण्या गोविंदाने वागत होते या यादवांच्या राज्यात. पण पण कुणाला चाहूल होऊ देता काय झालं, वाऱ्यासारखा झंझावाती हा अल्लाउद्दीन खिलजी इथे येऊन धडकला आणि त्यांनी या आपल्या असलेल्या किल्ल्याला काय केलं, तर चहूबाजूनी वेढून घेतलं. खरं तर कशामुळे हे झालं होतं, फितुरीमुळे. यादवांचाच एक असलेला सैनिक फितूर झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीला घेऊन आला. आणि या फितुरीमुळे या यादवांचा राजा 15 दिवसामध्ये मांडलिक झाला, शरणागती पत्करली. आणि खरंच जेव्हा अनितीमय राज्य निर्माण होतं ना, तेव्हा त्राहिमाम त्राहिमाम सगळीकडे होतं. आणि या त्राहिमामामध्ये काय होतं, तर जीवाची लाही होते. अनेकावर अत्याचार केले जातात. बाया बापड्यांवर अत्याचार करायला सुरुवात झाली. दिवसा ढवळ्या बाया उचलल्या जाऊ लागल्या. स्त्रीला स्त्रीत्व राहिलं नाही. अनेका स्त्रियांनी विहिरीत उड्या घेतल्या. अनेक बालकांचे मृत्यू झाले. अनेक लोक इथे जगणं मुश्किल झालं. जगत जगत लोक मरत होती आणि मरत मरत जगत होती. 325 वर्षाचा कालखंड गेला आणि त्यानंतर ही जिजाऊ भोसल्यांच्या घरात लग्न होऊन आली. तिला वाईट वाटत होतं. डोळ्यांनी हे सगळं दिसत होतं, कारण सरदाराची ती बायको होती. निजामशाहीमध्ये आधील शहाजी राजे हे अतिशय उत्तम कामगिरी करत होते. आणि एके दिवशी शहाजी राजे लढाई जिंकून वाड्यावर परत आले. जिजाऊंना वाईट वाटत. आज राजे म्हणाले, अगं कामगिरी पक्के झाली आहे. जणू औषणाला ताट आणलं होतं. मनात सल होती, वाईट वाटत होत. का? जी लोक वाईट गोष्टीची कामं करतात, अनितिमय पद्धतीने वागतात, त्यांच्यासाठी तुम्ही युद्ध करता.
त्यांच्यासाठी तुम्ही त्यांच्या बरोबर जाता आणि त्यांना भाग जिंकून देता, हे मला नाही पटत. दरवेळेसच्या आलेल्या लढाईनंतर जिजाऊचं हेच वाक्य असायचं. राजे म्हणायचे, अगं त्यांचं मांडलिकत्व नाही जर मी पत्करलं ना, तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. इतर रयतेसारखं आपण जगू. मग जिजाऊंनी विषय काढला. काल ना नूर आली होती. कोण ती नूर? कोण? तुमच्या दिलेर खानाची पत्नी. अगं तो तर सैनिक आहे माझ्या याच्यामध्ये. हो, तीच आली. मग ती रडत होती. अगं ती का रडत होती त्याची कारण तर मला सांगशील ना? खरंच ती रडत होती. ती एका सरदाराची पत्नी, एका सैनिकाची पत्नी असताना रडत होती. ती मुळी मुस्लिम नाहीच आहे. का? कोण आहे मग ती? ती एका हिंदूची मुलगी आहे. तुमच्या सैनिकांनी ती उचलून आणली आहे. नुसती उचलून नाही आणली आहे. तिला कसं आणलंय माहितीये? कत्तल केली तिच्या आजी आजोबाची तिच्या समोर. तिच्या गायीनी हंबरडा फोडला ना, आई बापाविना असलेली ती पोर, दिसायला सुंदर असलेली, गायीने हंबरडा फोडला, तिचाही कत्तल केली. मग हे योग्य आहे का? मला तरी नाही पटत. मला तरी नाही पटत. शहाजी राजे गप्प बसले. त्यांना काय करावं काही सुचेना. आणि मग मग या उर्मीने मनात जळफळाट होत असताना आई जगदंबेला साकडं घातलं. देवदेवतांना साकडं घातलं की बये दार उघड, बये दार उघड. आणि बयेने दार उघडलं. खरंच दार उघडलं. आणि शके 1551 साली फाल्गुन पौर्णिमा होती. त्या दिवशी सूर्यास्तानंतर चंद्र हा अवकाशात येत होता हळूहळू. आणि जन्म झाला त्या बालकाचा. शिवानेच स्वतः जन्म घेतला शिवबाच्या रूपाने. आणि सुंदर बालक जन्माला आलं शहाजी राजांच्या वाड्यामध्ये. काय सुंदर होतं ते बालक. सुंदर, अतिशय सुंदर. आणि ह्या बालकाच्या कलेकलेने हे बालक वाढू लागलं आऊसाहेबांच्या अधिपत्याखाली, प्रेमापोटी. आणि हे बालकाला छोटी मुलं वेगवेगळे खेळ खेळतात. आजकाल तर मोबाईल खेळतात. खूप गोष्टी आपण बघतोय. पण त्या काळचे खेळ कसे होते शिवबा राजांचे? कारण त्यांना म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. शिवबा राजे युद्धाचे खेळ खेळायचे. लाकडाच्या तलवारी केल्या आणि मित्रांना बोलवून आणायचे आणि लाकडाच्या तलवारी जंगलात जाऊन खेळ खेळायला लागले. वेगवेगळ्या डोंगर दऱ्यातून फिरत असताना स्वतःच्या रक्ताची धार त्या महादेवावर सोडली आणि अनाभाका घेतल्या स्वराज्य निर्माण करण्याचं. स्वराज्य काही एका जातीचं पंथाचं नव्हतं. स्वराज्य म्हणजे काय होतं? तर स्वराज्य म्हणजे असं होतं की प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे. मला जसं जगायचंय ना तसं. कुणी कुणावर अत्याचार केला नाही पाहिजे, हा त्याचा अविर्भाव होतो. आणि जेव्हा जेव्हा स्वराज्याच्या अनाभाका खाल्ल्या जायच्या, तेव्हा तेव्हा जिजाऊंना वाटायचं ही छोटी छोटी फुलपाखरं आहेत ना, त्याची जी सवंगडी म्हणजे फुलपाखरं म्हणायची. त्या छोटी छोटी जी फुलपाखरं आहेत ना, ती गरुड होतील आणि असमंता उडून जातील आणि एवढा मोठा कार्य करतील. तिच्या मनामध्ये आशा आणि अपेक्षा निर्माण झाल्या आणि ही जिजाऊ मनाने खुश व्हायला लागली. पण नुसतं खुश होऊन चालणार नव्हतं. शहाजी राजे एकदा मोहिमेवर आले आणि म्हणाले, जिजा तुला वेगळं काहीतरी करायचंय ना, तू सारखी मला म्हणत असतेस. अगं मला काही वाटत नाही का? कारण राजेच होते ते, सरसेनापती होते ते, मनात सल होतीच. जिजाऊंनी ते बीज पेरलं होतं. आणि म्हणाले, 7 वर्षाचा शिवबा, तू, दादोजी कोंडदेव आणि काही मुख्य सेनापती घेऊन तू पुण्याला जातेस. पुण्याला रवानगी केली जिजाऊंची आणि शिवबाराजेंची. कसं तरी होत होतं जिजाऊंना. शहाजीराजेंना सोडून जायचं होतं, कारण मोहिमेवरनं 2-2 महिन्यांनी येणारा आपला नवरा कमीत कमी डोळ्याला तरी दिसत होता. आणि आज पुण्याला जायचं होतं आणि पुण्याला रवानगी करण्यात आली. राजे म्हणाले, तिथे तू सरदारणीचं काम कर. सरदारनी म्हणून कशावर करायचं होतं काम? कारण पूर्ण पुणे बेचिराग झालं होतं. स्मशान वाटेसारखं पूर्ण पुणे बेचिराग. कोणी केलं होतं हे? जगदेवाने केलं होतं. कोणाला सांगून? आदिलशाला सांगून. म्हणजे हिंदुत्व नव्हतं असं नाही,
प्रत्येक ठिकाणी अनितीमय वागणारा जो माणूस असतो ना, तो राक्षसच असतो हे तिच्या लक्षात येत होतं. आणि सगळं पुणे बेचिराग झालं होतं. घरं नव्हती, दारं नव्हती, तर होती नुसती घरं, पण स्मशानभूमी झाली होती. एक माणूस दिसत नव्हता, कुठला प्राणी सुद्धा तिथे दिसत नव्हता. वाईट वाटत होतं. कोणावर राज्य करायचं? या दगडा मातींवर? आणि छोट्याशा शिवबाला घेऊन ती जिजाऊ गेली. तिने बघितलं त्या विनायक भट्टाच्या घरामध्ये एक छोटासा देवळीमध्ये एक गणपतीनं ऊन वारा पाऊस झेलत होता. त्याच्यावर धूळ साचली होती. आईंनी जिजाऊंनी ती धूळ साफ केली आणि नतमस्तक झाल्या त्याच्या चरणाची, त्या गणरायाच्या चरणाची, आणि स्वराज्याच्या अनाभाका घेतल्या की बघ, तुझी श्रींची इच्छा आहे ना स्वराज्य निर्माण करण्याची, तू खरा गणपती आहेस, संकट मोचन आहेस. आणि खरंच या गणपतीचं चिरेबंदी मंदिर बांधण्यात आलं आणि कसबा गणपती याला म्हटलं जातं. पुण्याचा जीर्णोद्धार करण्याचं कार्य या गणपतीला नतमस्तक होऊन केलं. जिजाऊ शेतामध्ये फिरायला लागल्या. एका शेतामध्ये काय होतं, एक पहार लावलेली होती आणि त्याच्यावर फुटकी कवडी अशी लावलेली होती. आणि तिथं लिहिलं होतं की जो इथे राहायला येईल ना त्याचा निर्वंश होईल. निर्वंश म्हणजे काय? मुलं बाळ राहणार नाहीयेत, जगायचं कोणासाठी होतं? आणि तिथं लिहिलं होतं, कारण ही अंधश्रद्धा होती. सगळ्यांना माहिती होतं हिंदुत्वामध्ये सगळ्यात जास्त कशाला घाबरत होते? अंधश्रद्धेला. आणि ही खरंच श्रद्धा होती की इथं निर्वंश होईल. जिजाऊंनी ते बघितलं डोळ्यांनी, लिहिलेलं तिथं होतं. चिडल्या, खूप चिडल्या आणि म्हणाल्या, शिवबा जा तिथे, उखड ती पहार, फोडून टाक ती कवटी. आणि शिवबा राजा, 7 वर्षाचा राजा, आपला छोटासा राजा, हा खटकन गेला, ती पहार उखडली, फेकून दिली ती कवटी. आणि खरंच तिथं या जिजाऊ, कड्या कोपऱ्यामध्ये राहणारे, डोंगर दऱ्यामध्ये राहणारे हे पुणेकर प्रत्येकाला जाऊन जिजाऊ भेटत होत्या आणि सांगत होत्या, या या श्रींच्या अधिपत्याखाली या, या महालाच्या अधिपत्याखाली या. तुम्हाला पुण्या गोविंदाने जगायचंय ना, आपण शिकू पुण्या गोविंदाने जगायला. आणि माणसं जमा होऊ लागली जिजाऊच्या अधिपत्याखाली. अतिशय माणसं जमा झाली, भरपूर माणसं जमा. पण खायचं काय होतं? आणलेला खजिना होता, त्यातलं खाण्यापिण्याची व्यवस्था सुरू झाली. आणि पहिलं नांगर हे त्या मातीमध्ये रोवलं जिजाऊंनी आणि चालवलं ते शिवबांनी. पहिलं नांगर शिवबांनी चालवलं आणि शिवबांनी नांगर चालवलं. अनेक शेतकरी निर्माण झाले आणि ह्या शेतकऱ्यांना काय देण्यात आलं? तर विविध प्रकारचे खत, विविध प्रकारचे त्यांना फर्टिलायझर्स, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना अवजार देण्यात आली. आणि भूमी ही नांगरून सुरू झाली. आणि सुंदर एवढी मोठी छानशी हिरवीगार रानं डोलू लागली. आनंद झाला जिजाऊंना. अरे वा, कणसं लागली. आणि सगळ्या शेतकऱ्यांचा जल्लोष सुरू झाला. आणि एके दिवशी शेतकरी मात्र धावत पळत, सगळी बरीचशी शेतकरी आले आणि म्हणाले, अहो साहेब, अहो साहेब, अहो काय होतंय? तर रानं पिकली, एवढं छान येतंय, पण काय होतंय माहिती का? रात्रीच्या वेळीस एक रानगवे येतात आणि सगळं शेत नेस्त नाबूद करून टाकतात, सगळं पडून जातं खाली. काय करणार? केलेले कष्ट संपूर्ण जातात, कसं जगायचं आऊसाहेब? पुन्हा शेतकऱ्यांना वाईट वाटायला लागलं. आणि मग या आऊसाहेबांनी विचार केला. खरंच विचार जिजाऊंसारखा केला पाहिजे. कायम माणसाने विचार केला. एका दगडात या आऊसाहेबांनी 2 पक्षी मारले. ते म्हणजे असे की दौंडी पिटवली. आणि त्या दौंडीमध्ये सांगण्यात आलं की काय आहे की जो कोणी या रानगव्याला पकडेल ना, रात्रीच्या वेळेस या शेताची निगराणी करेल. दिवसाच्या वेळेस तर शेतकरी निगराणी करतच होता, पण रात्रीच्या वेळेस निगराणी करेल, त्याला जर या रानगव्याला मारून त्याची शेपटी माझ्याकडे आणली तर सोन्याचं कडं मी त्याला बक्षीस म्हणून देईन. असं केलं. तरणी बाण पोरं गावागावातनं उठायला लागली, शेतं राखायला लागली रात्रीच्या वेळेस. आणि शेत राखताना हा रानगवा आला की त्याला मारायची आणि त्याची शेपटी घेऊन यायची आऊसाहेबांकडे आणि कडं मिळवायची. आणि असंच झालं की एके दिवशी, एका रात्री 7-8 पोरं ही वाड्याच्या बाहेर आली. एका
पोराच्या अंगावर धष्टपुष्ट असलेल्या ते रानगवच होतं पूर्णच्या पूर्ण, एवढं मोठं धूळच्या धूळ होतं. आणि तो तो म्हणत होता की रात्रीची वेळ होती आणि म्हणत होता, उठो की आऊसाहेबास भेटायचं की मला आऊसाहेबांना. तो म्हणत, येडा का खुळा तू, अरे रात्रीची वेळ आहे ना, तो पहारी कपडेला रात्रीची वेळ आहे, तुला कळणं झालं का, मी काय बोलू लागलो. जा ना सकाळी, ये ना सकाळी, आऊसाहेब उठतील तेव्हा. आणि तुला काय रे रानगव्हाच आणायला सांगितलं होतं का, शेपटी आणायला सांगितली, याडा का खुला तू, जाय वापस. तो पहारेकरी चिडत होता. पण ही मात्र जो उभा होता ना, 4-5 पोरं उभे होते, त्यांचा कल्लोळ चालू होता की नाही आम्हाला आत्ताच भेटायचंय ना आऊसाहेबाशी. आणि खरंच रात्र ह्या माऊलीला झोप येत नव्हती, कारण स्वराज्य निर्माण करायचं होतं. तिला सहज पाहिलं आणि लक्षात आलं की कुणीतरी पोरं तितक्यात काय झालं माहितीये का, तितक्यात काय झालं, जो ओसाहेब बाहेर आल्या, बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं की त्याला विचारलं, अरे मी हे रानगावा नव्हतं आणायला सांगितलं, सोन्याचं कडं पाहिजे ना तुला, एवढं मोठं रानगाव तू पाठीवर घेऊन आलाय, आम्ही सकाळी दिलं असतं सोन्याचं कडं. नाही आऊसाहेब आत्ताच भेटायचं होतं, हे रानगाव जसं मारलं ना तसं तुम्हाला भेटा वाटत होतं. नाही खूप दिवसाचं तुम्हाला भेटायचं होतं, तुम्ही कसे बघायचं होतं डोळ्यांनी, म्हणून आलो आऊसाहेब. अरे तुला सोन्याचं कडं पाहिजे ना, मग ते रानगाव तर खाली टाक. आणि रानगाव फटकन खाली टाकलं आणि तो उभा राहिला आणि म्हणाला, कशासाठी आऊसाहेब, तुमचं सोन्याचं कडं नगय मला, अहो हे सोन्याचं कडं ना नगय मला, त्याच्यासाठी नाही आलो. तुमचा हात जेव्हा पाठीवर पडतो ना आऊसाहेब, हात तिचं बळ मिळतं म्हण, ते बळ मिळवायला आलोय आऊसाहेब. खरंच आऊसाहेबांना कमाल वाटली, पुढे गेल्या आणि त्याच्या पाठीवर हात ठेवायला लागल्या. तो पटकन नमस्कार करायला पुढे झोकला आणि आऊसाहेबांनी त्याला मिठीच मारली आणि विचारलं, कोण रे तू, कुठून आलायस बेटा, कोण आहेस तू. अरे मग गोडगावचा म्या म्या तान्या, तानाजी मालुसरे म्हणतात मला, तानाजी तान्या. आणि खरंच त्या दिवशी जो आऊसाहेबांना एक लेख भेटला ना, तानाजी मालुसरे सारखा सुंदरसा लेख असा भेटला, बलदंड भाऊचा, उंचापुरा असलेला, धष्टपुष्ट असलेला असा लेख समोर उभा होता. आणि आऊसाहेब त्याच्या पाठीवर हात फिरवत होत्या, त्याच्या डोळ्यातनं घळघळ धारा येत होत्या, सुचत नव्हतं काही काय करावं. आणि म्हणूनच हा तानाजी मालुसरे आपल्याला माहितीये की उन्हाळा जिंकणारा, म्हणजे आपल्याला माहितीये की स्वतःच्या लेखाचं राजाचं लग्न सोडून सुद्धा हा कुठे गेला होता, तर कोंढाणा जिंकण्यासाठी. म्हणून शिवबांचे शेवटचे हे विचार होते, त्यांना जेव्हा पाहिलं होतं तानाजी मालुसरेंना धारातीर्थ पडल्यावर, तर सिंह गेला आणि गड आला. गड मिळवला होता हा तानाजी मालुसरेंनी. जीवाला जीव देणारे असे अनेक संगणे शिवाजी महाराजांना मिळाले होते. कारणही तसंच होतं, आऊसाहेबांचं प्रेम हे भरभरून तिकडे जात होतं. आणि असं शिवबाराजे एकदा यात्रा सुरू झाली, देवीची यात्रा सुरू झाली आणि शिवबाराजे घोड्यावर बसले. आणि घोड्यावर बसले असताना वय तर लहानच होतं आणि घोड्यावर चालले होते. आणि घोड्यावर त्या यात्रेतून जात असताना त्यांच्या एक लक्षात आलं की काय आहे, की एक मुलगा ना सारखा असा दांडपट्टा उडवतोय, इतका छान उडवत होता, शिवराजांचं सारखं लक्ष त्याच्याकडे. तो मुलगा समोर आला की पटकन घोड्यावरनं खाली उडी घेतली आणि त्याला विचारलं, ए ए इकडे इकडे, तू माझा संगडी होऊ शकतो का, तू माझ्या सैन्यात येऊ शकतो का. काय बाबा आपल्याला तर काही येत नाही जात नाही, काय मला ना शिकलेलो ना काही ना नुसतं दानपट्टा असा असा चालवायचा. अरे किती छान दानपट्टा चालवतोयस, किती छान चालवतोय, तू माझ्या सैन्यात ये. आणि म्हणूनच हा जीवा महाल हा शिवबाई राजांच्या सैन्यामध्ये आला. शिवबाराजांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला लहानपणी आणि म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा. आपल्याला सगळ्यांना माहिती की जेव्हा अफजल खानाचा वध राजांनी केला, त्यांचा कोथळा जेव्हा बाहेर काढला, तेव्हा
सय्यद बंडा लांबून आला होता आणि राजांच्या डोक्यावर वार किंचित बसला सुद्धा त्याच्या तलवारीचा. आता धड वेगळा होणार राजांचा. तितक्यात हा जिवा महाल पटकन पळत आला आणि त्यांनी जोरात दानपट्टा चालवला आणि हा सय्यद बंडा लांब जाऊन पडला. म्हणजे होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रत्येक ठिकाणी हा मावळा वेगवेगळ्या ठिकाणी कामी येत होता. कारणही तसंच होतं. कारणही तसंच होतं. आणि म्हणूनच त्यांचे जे अंगरक्षक होते ना, शिवबा जे अंगरक्षक होते, 21 अंगरक्षकापैकी 13 अंगरक्षक हे मुस्लिम बांधव होते. कुठला जात होती, कुठली पंथ होती नव्हे, एका ध्येयाने झपाटलेली ही सगळी लोक होती. म्हणून त्यांचे वकील सुद्धा मुस्लिम होते. काजी म्हणत असत त्यांना. त्यांचा आरमार दलाचा प्रमुख सुद्धा मुस्लिम होते. म्हणजे अनेक ठिकाणी जेव्हा इथे औरंगजेब येणार होता शिवबाराजांना, औरंगजेब जेव्हा येणार होता शिवबाराजांना भेटण्यासाठी, शिवबाराजांना मारण्यासाठी आणि त्यांनी विडाच उचलला होता, तेव्हा मात्र कोणी औरंगजेब येतोय स्वराज्याकडे तर कोणी सांगितलं होतं? रुस्तम जुबान यांनी पहिली हे शिवबाराजांना वार्ता दिली की औरंगजेब येतोय, त्यांनी विडा उचललाय, तुम्हाला एक जिवंतपणे नेण्याचं नाही तर मारून तुमचं धड देण्याचं, असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं. हे कोण होतं? मुस्लिम होते. मुस्लिम होते ते. म्हणजे असं काही नसतं. माणूस कोणत्या पंथात जन्माला आला हे काही नसतं, तर माणूस हा कसा वागतो, त्याचे विचार कसे आहेत याला महत्व असतं. म्हणजे जात पंथ धर्म नसतं. जेव्हा जेव्हा शिवबाराजे लढाईवर जात असत तेव्हा तेव्हा ते काय करत असत, कुराण त्यांना मिळालं की हे कुराण नमस्कार करत असत या कुराणाला, आणि नमस्कार केल्यानंतर हे कुराण आपल्या मुस्लिम बांधवाकडे देत असत. आणि रायगडाला जेव्हा रायगडा मंदिर बांधलं आणि त्याच्या शेजारीच अगदी ईदगाह बांधला. कशासाठी? त्यांची प्रार्थना करता येते देवाकडे जाऊन. तेव्हा माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा या रायगडावर काय करता आले पाहिजे, तर त्यांची प्रार्थना त्यांच्या देवाला कुळात जन्माला येऊन सुद्धा त्याचे विचार हे अनितीमय होते, वाईट विचाराने भारलेला होता. आणि मग या रावणाची 10 मुके तोंड्याचं सामर्थ्य त्या रामाने घेतलं. खडा 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 उडून टाकली ही 10 मुके. सोपं नव्हतं. मानवाचं रूप घेऊन मानवासारखं वागून रामाने आपल्याला हेच दाखवलं. आणि खरं तर कृष्णाने त्याच्या सख्या मामाला कंसाला मारून टाकलं. का? अनितीमय वागणारी जेव्हा जेव्हा माणसं होतात ना, जेव्हा जेव्हा ही राक्षसमय वागणारी माणसं निर्माण होतात ना, तेव्हा तेव्हा कुठेतरी भगवंत जन्मात येतो आणि पुन्हा पुन्हा तो संहार करायला लागतो, हे आपल्या लक्षात येत. आणि मग राजे पुढे गेले. राजे तोरणागडावर राजांनी लहान असतानाच ज्या अनाभाका खाल्ल्या होत्या स्वराज्य निर्माण करण्याच्या, हे तोरणागड काबीज केलं लहान वयात अतिशय. आणि सगळ्या सौंगड्यांनी मिळून त्या तोरणागडावर पहिला स्वराज्याचा ध्वज लावला. या स्वराज्याचा ध्वज जेव्हा पहिला लावला, तोरणागडावर तोरण काढण्यात आलं स्वराज्याचं. अतिशय आनंद झाला जिजाऊंना. पहिला गड काबीज केला माझ्या बाळाने, माझ्या राजाने. आणि खरंच राजे घरात आले आणि वाड्यावर आल्यानंतर आऊसाहेबांना नतमस्तक होऊन म्हणतात, हे माझे सवंगडी जे आहेत ना आऊसाहेब, त्यांच्यामुळे मी हे करू शकलो, अन्यथा मी एकटा काय करणार होतो. प्रत्येक वेळेस मी काय करणार होतो. माझे सवंगडी बरोबर होते सगळे. आणि सवंगड्यामध्ये वेगवेगळ्या कुळांचे, वेगवेगळ्या जातींचे, वेगवेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या पंथांचे ही सगळी लोक एका विचाराने झपटलेली होती आणि एकत्र आली होती. जेव्हा 2 अंतःकरण एक होतात ना, तेव्हा पहाड छेदले जातात, आपल्याला माहिती. आणि म्हणून या पहाड छेदण्याचं काम या शिवबाराजांनी. आणि मग एकदा असंच झालं.
राजे मोहिमेवरनं परत आले आणि परत आल्यानंतर राजांना कळालं की रानसेगावचा एक पाटील आहे बाबा गुजर नावाचा. त्या रानसेगावच्या पाटलाने एका बाईवर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर ती बाई राजांकडे आली, जिजाऊंकडे आली आणि त्यांना जा विचारायला आली की तुमचा स्वराज्य आहे ना, बघा बघा. ती बाई ढसाढसा रडत होती. आणि मग राजांना खूप वाईट वाटलं. त्या रांजेगावच्या पाटलाला चाखादंडाने तिथे आणण्यात आलं आणि आणण्यात आल्यानंतर शिवबा राजांना सांगण्यात आलं. जिजाऊ शिवबा राजांना म्हणत होत्या काय शिक्षा देणार याला. जिजाऊंना वाटलं काहीतरी साधी शिक्षा, कुठली तरी शिक्षा होईल. तर राजे खूप चिडले, डोळ्यात लाल झाला होते, डोळे संतापले होते, तळपायची आग मस्तकाला भिडत होती. एका स्त्रीवर अत्याचार करणारा हा पाटील. आणि पाटील मुजोर झाला होता आणि म्हणत होता तू काय रे शिवबा, तू काय करणार आहे मला. अरे मी माझी पाटील की मी माझं माझं राज्य, माझं माझं गाव, माझं माझं हे मी काय करेल ते मी बघून घेईल, तू कोण मला म्हणणार. असं म्हटल्या शिवराजांना खूप राग आला आणि खरंच सैनिकांना लगेचच त्यांनी सांगितलं की याचे हात पाय कलम करा. आणि पहिला गुन्हा जो झाला होता शिवबांच्या राज्यामध्ये या पाटीलाने केलेला होता आणि त्याचे दोन्ही हात पाय कलम करण्यात आले. त्याचा जो चौकोनी होणारा तुकडा, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तुकडा, हा सगळ्यांना दाखवण्यात आला. आणि मग दहशत निर्माण झाली की एखाद्या बाईवर अंगावर हात जरी टाकला ना तर त्याचे हात पाय कलम केले जातात. आणि हात पाय कलम करण्यामध्ये हा विचार नव्हता की कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कधीच विचार नव्हता. आणि सगळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली की राजा जसा कनवाळू, जसा दयाळू आहे ना, तसा राजा हा अतिशय कठोर शासन करणारा सुद्धा आहे. हा राजा वेगळा आहे. प्रत्येक आई बाईला वाटत राहायला लागलं की माझा भाऊ आहे, माझा भाऊ राजा म्हणून बसलाय. आणि एक प्रसंग असाही होता की यल्लम्मा नावाची एक स्त्री होती आणि ती स्त्री बेलवाडीची सरसेनापती होती आणि त्या बेलवाडीचं राज्य ती चालवत होती. आणि त्यांचे मेहुणे सखुजी जाधव यांनी ते काबीज केलं आणि त्या बाईला साखळदंडाने पकडून आणली. कारण ती मांडलिक झाली होती आणि कारण ती स्वातंत्र्य स्वराज्यामध्ये यायला तयार नव्हती. ते पाहायला असताना तिला पकडून आणलं. तिचं छोटस मूल 1.5 वर्षाचं तिच्या हातात तिच्या बरोबर होतं आणि तिने पटकन काय केलं असावं, तिला सोडण्यात आलं. राजांनी सांगितलं तिला सोडण्यात आलं. तिने पटकन तिचं मूल हातात घेतलं, राजाच्या मांडीवर दिलं आणि राजांना तिने सांगितलं की मी तर तुमची गुन्हेगार आहे, मी स्वराज्यात यायला तयार नव्हते, मी हरलेली आहे, मला तुम्ही जी शिक्षा द्याल देहदंडाची चालेल मला, पण माझे हे 1.5 वर्षाचं मूल, त्याला काही कळत नाही हो, त्याचे पालन पोषण तुम्ही कराल राजे. राजांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं एक दुधाची वाटी घेऊन ये बरं. आणि दुधाची वाटी आली. त्या बाळाला राजांनी दूध भरवलं. ही माऊली धन्य धन्य झाली आणि सांगितलं की तुम्ही काय स्वराज्य चालवता, स्वतःला स्वराज्य चालवणारे दोतक समजतात, राजे समजतात. और राजे तुमच्याच या स्त्रीवर, या तुमच्या राज्यात असलेल्या केवळ तुमच्या विरोधात आहे म्हणून या सखुजी जाधवनी माझ्यावर अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. हे ऐकलं राजांची तळप भरली, सुचेनासं झालं काहीच. आणि राजे म्हणाले काय म्हणताय, हे खरंय. स्वतःच्या मेवण्याला विचारले खरंय. आता काही पर्यायच नव्हता, कारण समोर ती स्त्री उभी होती. गुन्हा कबूल करणंच गरजेचं होतं आणि याने गुन्हा कबूल केल्या राजांनी फरमान काढलं, त्याचे दोन्ही डोळे काढा आणि याला अंधाऱ्या कोठडीत ढकलून द्या. आणि खरंच सळई तापून आणण्यात आली आणि याचे दोन्ही डोळे काढून याच्याच हातावर देण्यात आले. म्हणजे राजांनी बघितलं की माझ्या बायकोचा भाऊ आहे, नाही बघितलं. म्हणजे काय असं राज्यकर्त्यांनी राज्य चालवावं ना तर शिवबा राजांसारखं, कारण त्यांच्यामध्ये स्त्री सुरक्षित होती. कुठल्याही जातीची, पंथाची, धर्माची स्त्री बघितली जायची नाही. आणि त्या बेलवाडीच्या त्या यल्लम्माला सावित्री हे नाव दिलं शिवबांनी आणि सांगितलं तुम्ही माझ्या बहीण आहात ताई, तुम्ही माझ्या बहीण आहात. तुम्हाला ना या लेकराच्या दूध भातात तुमचं दिलंच जाईल बेलवाडी आणि तुमच्याबरोबर 2 गावं मी तुम्हाला देणार आहे. ती 2 गावं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये घ्या, या लेकराचं जीवन पालन पोषण करा.
आणि ही सावित्री धन्य धन्य झाली. खरंच या राज्यामध्ये अनेक मुस्लिम स्त्रिया सुद्धा अनेक वेळेस पकडून आणण्यात आल्या होत्या, पण या मुस्लिम स्त्रियांना सुद्धा स्वतःची बहीण मानून मान सन्मानाने वापस पाठवणारा राजा आपण कुठेच नाही बघितला. आपण सध्या खूप विचार करतो की शेतकरी लोक आत्महत्या करतात. सोपं नाहीये शेतकी चालवणं सध्या. खरं तर तुटपुंजी शेतकी आणि ती चालवायची आहे. तो बिचारा बाजारी होतो आणि कर्जबाजारी झाल्यावर जर निसर्गाने साथ दिली नाही तर त्याला काही सुचत नाही आणि तो आत्महत्या करतो. सगळ्यात जास्त भारतामध्ये आत्महत्या होतात त्या शेतकऱ्यांच्या. वाईट वाटतं आपल्याला. आपण काहीच नाही करू शकत त्यासाठी. पण शिवभाराचे काय करायचे हे राज्यकर्त्यांनी पण कोणी सगळ्यांनीच आपण विचार केला पाहिजे. राजे काय करायचे तर शेतकऱ्यांना सगळे बी बियाणं पुरवायचे, अवजार पुरवायचे आणि हे सगळे अवजार आणि बी बियाणं पुरवल्यामुळे काय व्हायचं तर शेतकरीला खर्च काहीच यायचा नाही. जी कष्ट करायची त्या कष्टातल्या मिळालेला काही मानधन ते स्वराज्याकरता द्यायचे आणि निश्चितच त्या कष्टाने हे धान्य भरपूर भरघोस व्हायचं आणि खर्च विना खर्चाचं. खरंच कुठल्या तरी गोष्टी या राज्याच्या शिकल्या पाहिजे आपण. म्हणूनच खूप गोष्टी त्या शिवबाबद्दल आपल्याला सांगण्यासारख्या आहेत. आणि महत्वाचं काय असतं तर आई जर छान असेल ना, आपण म्हणतो की एखादी बाई जी घरातली असते ना ती जर खूप चांगली असेल ना तर निश्चितच काय होतं तर ते घर खूप मोठं होतं. त्या घरातली लेकरं खूप चांगल्या वळणावर जातात. आपण नेहमी म्हणतो एखादा मुलगा जर चांगला असेल ना तर याच्या संस्कारणच खूप छान आहे, त्याचे आई बाबा निश्चित चांगले दिसत आहेत असं लगेच म्हटलं जातं. का शिवबाराजांची आई चांगली होती आणि वडीलही चांगले होते आणि वडील सरळ निजामशाहीमध्ये कार्य करायचे. बेंगलोरला असताना शहाजी राजे बेंगलोरला होते आणि निजामशाहीमध्ये ते घोडदौड करत असताना लढाई करत असताना त्यांच्या एक लक्षात करत होते आणि त्यांनी सांगितलं की तो ना माझा मुलगा ना माझं काहीच ऐकत, हा शिवबा ना माझं काहीच ऐकत नाही. ऐकत नाही तर मी काय करणार, मी तुमची चाकरी करतोय ना, माझं बघा. पण आदिलशाहला त्याचा फार राग येतो. मग आदिलशाहने काय ठरवलं, एका हिंदू माणसाने शहाजी राजांशी फितुरी केली आणि फितुरी केल्यानंतर मुस्तफा खानने शहाजी राजाला नजर कैदेत टाकलं. हा अफजल खान. अफजल खान काय करत होता तर शहाजी राजांना विजापूरकडे नेत होता. कसा नेत होता, एखाद्या दरोडेखोरासारखा साखळ दंडाने बांधून ओढत ओढत नेत होता. आणि फतेह खाननी काय केलं तर तो स्वराज्यावर चालून आला. फतेह खान एवढी मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला आणि खलिता आला आणि त्या खलित्यामध्ये लिहिलं होतं, बोल जिजाऊ तुला स्वराज्य पाहिजे की तुझं सौभाग्य पाहिजे, काय पाहिजे तुला, सौभाग्य का स्वराज्य. आणि शिवबाला विचारलं जात होतं, तुला तुझा बाप पाहिजे की स्वराज्य पाहिजे. वडिलांच्या प्रेमापोटी एवढं मिळवलेलं राज्य, मिळवलेलं नव्हे निर्माण केलेलं गुण्या गोविंदाने वागणाऱ्या लोकांचं राज्य निर्माण झालं होतं, ते सहज देऊन टाकायचं होतं. असं कसं देऊन टाकायचं होतं. राजे विचार करत होते, मनात सल होती, सुचत नव्हतं. आव्हानं होती, अर्ज होती, किंकाळ्या होत्या आणि त्या त्या जगदंबेला आऊसाहेब साकडं घालत होत्या. बुद्धी दे, शक्ती दे, युक्ती दे, अगं मंत्र दे, तंत्र दे, काही तर दे ना माय. एक नाही, दोन नाही, 3-4 वर्ष होत आली, माझा नवरा तिथं नजर कैदेत पडलाय, तुला सुचत नाही का काही. आणि खरंच त्या जगदंबेला जेव्हा जेव्हा जिजाऊने साकडं घातलं ना ती उतरली आणि शिवराजांना एकदम शक्कल सुचली की दिल्ली सल्तनतची आपण संधान बांधावं. आणि त्या दिल्ली सल्तनतला हा आदिलशाह खूप घाबरतो हे त्यांच्या लक्षात आलं. लक्षात आल्यानंतर शिवबाराजांनी पुरंदरला वेढा दिला आणि फतेखानाला आधी हाकलून लावलं. फतेखानाला त्यांनी हाकलून लावल्याला हा फतेखान निघून गेला. आणि जेव्हा आदिलशाहला कळालं की त्या दिल्ली सल्तनतचे संधान बांधलेलं आहे, ती एवढी मोठी सल्तनत आहे दिल्ली सल्तनत, ही सल्तनत जर आपल्यावर चालून आली शिवबा बरोबर तर आपलं काही टिकणार नाही. आणि म्हणून आदिलशहाने नजर कैदेत असलेल्या या शहाजी राजांना सोडून दिलं. शहाजी राजे ज्या दिवशी गडावर वापस आले ना तो दिवस कोणता होता तर वटसावित्री पौर्णिमेचा. धन्य झाली तिची जाऊ. माझ्या पुराने बुद्धीने आणि बळांनी, युक्तीने, शक्तीने, भक्तीने पुन्हा माझ्या नवऱ्याला वापस आणलं. माझं कुंकू बळकट. पुत्र असावा तर असा,
नतमस्तक झाले राजे चरणाशी आई बाबाच्या. आणि आई बाबांनी डोक्यावर हात फिरवला. शहाजी राजांना सतत वाटायचं की स्वराज्य निर्माण करण्याची ताकद ना माझ्या लेकरामध्ये आहे. आणि खरंच वापस आला. शहाजी राजे वापस आले. अतिशय आनंद झाला. आणि मग मग मात्र लक्षात ठेवलं की शिवबा राजांनी एक लक्षात ठेवलं की मोह नसलेली माणसं ना आपल्यामध्ये आहेत. आणि त्यांना जर आपण असं शिकवलं ना, स्वार्थ त्याग करणारी माणसं आहेत. आणि ही माणसं आपल्याला जीवाला जीव देतात. ते काही पण करायला तयार असतात. आपल्याला सगळ्यांना माहिती की पन्हाळगडावर शिवाजी महाराज गेले. पन्हाळगड काबीज केला. अफजल खानाला मारलं. मारल्यानंतर 2 वाजता अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. आणि कोथळा बाहेर काढल्यानंतर जिजाऊला समजलं. आणि जिजाऊ जेव्हा आशीर्वाद देत होत्या ना, गडावर राजे होते, राजे तयार झाले होते अफजल खानाला मारण्यासाठी. आणि सेकंदाचे सगळे नियोजन केलेले होते. पण आईला नमस्कार करताना त्या 6.5 फूट उंच असलेला असा क्रूर राक्षसी असला वृत्तीचा असलेल्या त्या अफजल खानाला मारण्यासाठी शिवबाराजे निघाले होते. आणि आऊच्या चरणाशी नतमस्तक झाले होते, नमस्कार करत होते. आणि नमस्कार करता करता किंचित वेगळ्या नजरेने आऊसाहेबांकडे पाहिलं. आऊसाहेब म्हणाले, यशस्वी भव. आणि राजे मात्र म्हणत होते की माझं काही बरं वाईट झालं तर. त्यांच्या मनातला काय शब्द असेल तो जिजाऊने जाणला. तोंडावर शब्द नव्हता, पण बरं वाईट झालं तर. आऊसाहेब एका सेकंदात म्हणाले, आम्ही स्वराज्य चालू, पण त्या नराधमाला आज बळी पाडण्याचं काम तुमचं आहे राजे. उठा. पटकन राजे उठले. त्या गडाच्या पायऱ्या उतरायला लागले. समोर तळपता बाराचा सूर्य होता. जसा सूर्याच्या किरणाने नाहून निघणारं ते राजाचं शरीर होतं. आणि त्या शरीरावर सूर्यकिरण असे पडत होते. सूर्य त्यांच्या नमस्काराला आला होता की खरंच हा राजा जातोय एका नराधमाला मारण्यासाठी. कारण 260 बायका त्यांनी जनानखान्यात 8 दिवस कोंडल्या होत्या. त्याचा भोग घेऊन एकाच दिवशी त्यांना सगळ्यांना बाहेर काढून त्यांची मुंडकी उडवली होती. आणि प्रत्येक स्वराज्यात जसा जसा अफजल खान शिरत होता तसा तसा एक ठिकाणी अत्याचार करत चालला होता. मनात सर होती, वाईट वाटत होतं. आणि अत्याचार करत करत तो पुढे पुढे सरकत होता हा अफजल खान. आणि आला तो तुळजाभवानीच्या तिथे. आणि त्यांनी सांगितलं की त्या तुळजाभवानीच्या त्या पुजाऱ्याला सांगितलं की ती मूर्ती उचलून आण रे. स्वतः सिंहावर बसला होता. सुंदरसा तो सिंह सजवलेला होता. आणि राक्षसी दंड असलेला बसला होता. आणि खरंच त्या पुजाऱ्यांनी घाबरत घाबरत ती मूर्ती आणली त्या तुळजाभवानीची. आणि त्या अफजल खानाच्या हातात दिली. लळलळ करणारी ती मूर्ती तो बघत होता रागात. आणि ही शिवबाला तलवार देते काय? ही शिवबाला स्वराज्य मिळवण्यासाठी आधार देते काय? अरे ही. आणि धाडकन ती मूर्ती वरून खाली फेकली. तिच्या ठिकऱ्या उडाल्या. आणि ठिकऱ्या उडाल्यानंतर मनात धडधड सुरू झाली. विचार वाईट आले. कुणाच्या? राजांच्या आणि जिजाऊच्या. तुळजाभवानी त्यांनी काढून टाकली. वाईट वाटत होतं. अरे त्या ठिकऱ्या उडवणारा तो माझ्या तुळजाभवानीचा, त्याला आज मार. पण ही आईचं हृदय होतं. राजे गडाच्या पायऱ्या खाली उतरत होते. आई मात्र त्या झरोक्यातून आपल्या लेकराकडे बघत होती. आज काही खरं नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं राजाचं काही खरं नाही. एवढीशे छोटेसे असलेले राजे काय करणार. आणि ही मात्र आई पायाखालची जमीन सरकत होती. जीव धडधडत होता. आणि स्वतः जाऊन बसली घरातल्या त्या तुळजाभवानी समोर. आणि तिला सांगितलं, चंडमुंड खंडिनी जगदंबे तू आहेस ना. अनेक राक्षसांचा तू संहार केलास. या महिषासुराचा संहार करणारी तू आज सूक्ष्म रूपाने माझ्या लेकरामध्ये तू शिर आणि त्याला मारून टाक. खरंच काय झालं. ही आई रडत होती. ढसाढसा रडत होती. आळवणी करत होती. तिला जाब विचारत होती, हे स्वराज्य मिळवलंय ना तर चांगल्या लोकांसाठी, तुला वाटतं ना. आणि खरंच असंच झालं. राजे भेटायला गेले. पहिल्यांदा तर राजांनी काय केलं, इतका सुंदर तंबू उभा केला होता. मन माणसाचं बदलण्यासाठी काय काय करावं लागते राजांना ठाऊक होतं. सुंदर रत्नजडीत खांब असलेला, सुंदर सोन्याचे तोरण असलेला, चांदीचे तोरण असलेला. नुसतं त्या अफजल खानीने आल्या इकडे बघितलं आणि एवढं मोठं
असंही शिवाजीकडं एवढं धनधान्याने समृद्ध असलेला हा शिवाजी आहे. आणि शिवाजी महाराज येण्यासाठी मुद्दाम विलंब लावला, भेटीच्या येण्यासाठी विलंब लावला. तो अधीर झाला होता, कधी भेटतात, कधी भेटतो, कधी भेटतो. आणि त्याच्या सेनापतीने येऊन सांगितलं की राजे आले आले. तो म्हणे बोलो आता, बुलाओ उनको, बुलाओ उनको. अधीर झाला होता ना. नाही म्हणे राजे थांबले. क्यू, काय झालं त्यांना आता थांबायला? इतक्या वेळचा वाट पाहतोय की मी. नाही म्हणे ते सय्यद बंडाला घाबरले. ते सय्यद बंडाचं एवढं मोठं रूप बघून त्यांना भीती वाटायला लागली. सुचेन असं झालं, मन घाबरट झालं त्यांचं. त्यांना सुचेन असं झालं. सय्यद बंडाला बाहेर पाठवता का? आपलं ठरलं होतं ना, फक्त तुम्ही आणि त्यांनीच भेटायचं. पुन्हा तो चिडला. त्याने रागात सय्यद बंडाकडे पाहिलं आणि सय्यद बंडा बाहेर निघाला. सय्यद बंडा बाहेर निघाल्या राजे आत आले आणि त्यांनी लपवलेली कट्यार, खरं तर मुंडीच दाबली होती ना हाताच्या खाली. आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण अनेकदा ऐकतो, मुंडी दाबली होती. एवढंसा शिवाजी आणि त्याच्या छातीपर्यंत पण नव्हता आला, मुंडी दाबून ठेवली होती आणि कट्यार काढली. तितक्यात वाघ नखांनी त्यांनी कोथळाच बाहेर काढला. खरंच. आणि आऊसाहेबांना सांगायला देशमुख आले. दार वाजवलं त्या देवघराचं. आऊसाहेब फत्ते झाली, आऊसाहेब फत्ते झाली. कोथळाच बाहेर काढला, कोथळाच बाहेर काढला. तिला काही सुचेनासं झालं. ती आई होती ना त्यांची. आणि सुचेनासं झाल्यावर म्हणाली की काय ना, खरंच जगदंबे, अगं कुणीतरी वरदहस्त असतो. या युगामध्ये, या विश्वामध्ये मानव जगतो किती दिवस? 100 वर्ष पण नाही त्याचं आयुष्य. पण त्या मानवाला जगण्यासाठी उर्मी देण्याचं कार्य मात्र कुठली तरी एक वरची ऊर्जा करते ना. ती ऊर्जा म्हणजे तू आहेस, तू आहेस. आणि खरंच अफजल खानाला 2 वाजता मारलं महाराजांनी. त्याच्या सगळ्या सैनिकांमध्ये असलेली साधना मिळवली, लूट केली. आणि नुसती लूट करून शांत बसले नाही, तर संध्याकाळी 11 वाजता पुन्हा घोड्याला टाच मारली. हा राजा बघा, एक युद्ध जिंकलाय की शांत बसणारा नव्हता. तर या राजाने टाच मारली आणि 200 किलोमीटरचा परिसर आणि 18 किल्ले काबीज केले. म्हणजे तिकडे कोणाला निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि दिल्ली सल्तनतला कळायच्या आत राजाने 20 दिवसात एवढा काबीज केला. खरंच हे काबीज करणं म्हणजे एक युद्ध संपलंय, कुठेही विश्रांती नाही आहे. एवढं मोठं ताण होता अफजल खानाला मारण्याचा. तो ताण संपला की दुसरं सुरू झालं. आणि ही युद्ध करायची कशावर? खरंच तर आम्ही ह्या वेलनेस क्लबला येतो ना, त्याचं कारणच एक आहे. महाराज का बरं एवढे चपळ होते? त्यांच्या संगडी एवढे चपळ का होते? त्याची एक वेगळी कारणं होती. काय कारणं होती? सतत घोड्यावर तुम्हाला बसायचंय. 20-20 दिवस तुम्ही सतत घोड्यावर बसून बसून जाताय. तुमच्यामध्ये आहार कसा असायला हवा? हलका आहार असायला हवा. काय खायला हवी? कंदमुळं, फळं, भाज्या जास्त खायला हवी. आणि काय होतं तर झोपण्यासाठी फक्त घोंगडी त्या घोड्यावर टाकलेली आणि गोदडी पांघरण्यासाठी असायची. मागच्या बाजूला एक पाण्याचं खोगीर लावलेलं असायचं. असं माहितीये ना, असं याचं असतं एक खोगीर, आणि ते लावलेलं असायचं. कमरेला सैनिकाच्या इथे ड्रायफ्रुट्स ठेवलेले असायचे. कोरडा आहार म्हणतात त्याला. जर भूक लागली ना तर खा बाबा. 25-25 तास घोड्यावर जाणं, डोंगर दऱ्यातून शेतातून जाणं सोपं नव्हतं. गड किल्ले जिंकणं सोपं नव्हतं. एखादा गड आपण चढायला घेतलो ना तर घामाघून होऊन जातो. 25 पायऱ्या चढले पुढे चढणं मुश्किल होतं आपल्यासारख्या मानवाला. त्या काळचे हे सरदार शिपाई इतके चपळ होते. का चपळ होते? त्याची कारण शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आहार होता. आणि उपास तापास कुठलाच राजांनी केला नाही कधी, पण आहारावर खूप त्यांनी लक्ष दिलं की माझ्या मावळ्यांचा आहार कसा असायला. आणि तो आहार अतिशय न्यूट्रिशियस, हर्बल, बॅलन्स असा आहार होता. नाहीतर एखादी लढाई जर अफजल खान, फतेह खान कोणी जिंकलेली असेल ना, की लगेच त्यांचं काय चालायचं? सुंदर मेजवान्या चालायच्या, छान छान खाणं चालायचं. अरे एक दिवस जरी तुम्ही कुठला आहार वेगळा घेतला किंवा 2 दिवस जरी घेतला, तुमच्या शरीरावर होणारे जे परिणाम असतात त्याची जाणीव त्या काळात महाराजांना होती. म्हणून संतुलित आहार ठेवण्याचं कार्य महाराजांनी केलं. कधी कधी ते सगळे एकत्र बसत असत आणि सहभोजन करत असत. पण सहभोजन करताना एक लक्षात ठेवत असत,
की पूर्णपणे पोट भरवायचं. आणि आपल्याला इथे काय शिकवलं जातं? तेच शिकवलं जातं की पूर्णपणे पोट भरवायचं नसतं, कुठेतरी थोडस रिकामं ठेवायचं. कारण त्या डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आपल्या शरीरामध्ये आतमध्ये आहे ना, तिला कार्य करण्यासाठी जागा तर पाहिजे ना. घशापर्यंत येऊपर्यंत आपण कधी कधी जेवतो. दिस इज नॉट फेअर. हे आम्हाला इथे सचिन सर आणि सविता मॅडम शिकवत. काय केलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे आणि का खाल्लं पाहिजे, आणि चहा नाश्ताच का घेतला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये काय महत्व आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती, जी जी प्रॉडक्ट तयार केली जातात ना, ती प्रॉडक्ट जनरली आपल्याला सगळ्यांना माहिती वेगवेगळे फर्टिलायझर्स वापरली जातात, आणि त्या फर्टिलायझर्सचा शरीरावर होणारा परिणाम आपण बघतो. आपण खातो भाज्या फळं सगळं खातो, पण हर्बल कुठे मिळत आहे? हर्बल नाही मिळते आपल्याला. ते मिळण्यासाठी ते गरजेचं आहे. आणि हे गरजेचं कुठे शिकवलं जातं, तर आमच्या हे वेलनेस क्लब मध्ये शिकवलं जातं. म्हणूनच आपल्याला जीवन जगण्याची, सुंदर जगण्याची जी कला आहे ना, ती शिकवण्यात. कारण माझं ना शरीरावर सगळे इथे डाग होते, डोळ्याखाली काळं झालेलं होतं, चेहऱ्यावर बरेचसे पॅचेस होते. मी न्यूट्रिशियसच खात होते रोज. फळं खायची, सॅलड खायची, हे खायची, ते खायची. नको आपल्याला, कारण मी शिकलेली होती ती. नुसती शिकूनही सुद्धा मी वर्गामध्ये जेव्हा जेव्हा प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स शिकवायचे, ते वाटायचं अरे आपण कुठे कमी पडतोय, आपल्या पोटात का गॅस होत आहे, काही सुचत नाही आपल्याला. आणि हे सगळं करत असताना, शिकवत असताना, आज प्रोबायोटिक्स शिकवलंय मी, प्रीबायोटिक्स शिकवलंय, आणि मीच घेत नाहीये. मला कुठेतरी कमी पडतंय. आणि मग मला या वेलनेस क्लब मधनं ते मिळालं. आणि खरंच आई वडिलांची आराधना करावी ना, आई वडिलांचं सार्थक, जीवनाचं सार्थक करावं ना जीवनाचं, तर ते शिवाजी महाराजांकडे. शहाजी राजे निधन पावले. आणि काय झालं, तर आऊसाहेब सती जायला निघाले. राजे लढाईला होते, राजे वापस आले. आपल्या वडिलांचं निधन झालंय म्हटलं, आऊसाहेब सती जायला निघाल्या. सगळे सतीचे वस्त्र त्यांनी परिधान केले आणि निघाल्या. सगळ्यांनी समजवलं की आऊसाहेब तुम्ही जाऊ नका. अहो एवढ्या वर्षाचा तुमचा मार्गदर्शन करण्याचं आम्हाला हे आहे, राजांना, हे राजांना गरज आहे तुमची. राजे आऊसाहेब म्हणाले नाही, रीतिरिवाजानुसार तर करायलाच पाहिजे. मला आता जगायचं नाहीये शिवबा, बस झालं, बस झालं, त्यांच्याबरोबरच मी जाणार आहे रे, असं त्या रडत रडत म्हणत होत्या. आणि राजे उठले, आपल्या आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि आरोळी फोडली. आऊ साहेब तुमची गरज आहे आम्हाला. राजाचे एक शब्द, वज्रासारखं झालेलं, कठीण झालेलं हृदय नवरा समोर ठव पडलेलं आहे. सती जायचंय, मनात ठाम विचार केलाय, पण राजांची ती घट्ट मिठी मारलेली, आरोळी दिलेली, ती हृदयात शिरली. आणि हा घट्ट झालेलं, दगडासारखं झालेलं हृदय लोण्यासारखं झालं. आणि पुत्राच्या प्रेमापोटी पुन्हा आई सती जाण्यापासून वाचली. तिने घट्ट मिठी मारली. का? असा पुत्र असावा, प्रेम करणारा, जीव देणारा, आपल्या आईसाठी करणार. आणि म्हणूनच या आईची तुला ठरवली. जेव्हा राजांनी बरंच स्वराज्य निर्माण केलं, एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं, आणि राजाची सगळ्यांना माहिती आहे की राज्याभिषेक झाला, आणि मनात विचार आला, माझ्या आईने माझ्यासाठी एवढे कष्ट केले, तिच्यासाठी मी काहीतरी करायला हवं. आणि महाबळेश्वरच्या पंचमुखी गंगा ज्याच्या तोंडातून येते, तिथे असलेलं अभयारण्य जे होतं, त्या अरण्याच्या तिथे एक मोठी तुला लावण्यात आली, सुंदरशी तुला लावण्यात आली. राजे स्वतः जातीने लक्ष देत होते. आज आईचं सुवर्ण तुला करायची होती राजांना, आणि ते सोनं सगळ्या गरिबांमध्ये वाटून टाकायचं होतं. आणि खरंच एका पारड्यात जिजाऊ बसल्या, दुसऱ्या पारड्यात एक एक सोन्याची वीट टाकणं चालू होतं. आणि शिवबाराजे बघत होते, म्हणाले तुला करावी आईची. अगं सगळं विश्वाचं धान्य, धनसंपत्ती जर आणून टाकली ना आई या पारड्यात, तरी तुझी तुला होणे नाही. खरं तर माझं काळीजच मी काढावं आणि दुसऱ्या पारड्यात टाकावं, तेव्हा होईल का तुझी तुला, अशी ती म्हणत होती. तेव्हा शिवराजे म्हणे, माझं काळीज ना काढावं आणि दुसऱ्या पारड्यात टाकावं, तेव्हा तुझी तुला होईल. एवढ्या आईच्या चरणाशी नतमस्तक झालेला पुत्र आपण पाहिलं. म्हणूनच शिवराजे जगले, सर्वांसाठी जगले. पण प्रेम कोणाचं मिळालं, त्या जिजाऊ.
त्या शहाजी राजांचं मार्ग कोणी दाखवला? जिजाऊनी शहाजी राजांनी. आणि म्हणूनच शिवा राजांबद्दल असं म्हणा असं वाटतं की कोण रे तू, कोण रे, कोण आहेस तू? एवढे 50 वर्ष जगलाच राजा, पण कोण आहेस तू? नाही रे माहिती आम्हाला. कोण रे तू, कोण रे तू? भगीरथाचा पुत्र की रघुकुलाची छत्र. या जानकीचे अश्रू तू की उकळता लावाच तू? जानकीचे अश्रू आहेस का तू? उकळता लावा आहेस? अर्जुनाचा नेम तू की गोकुळचे प्रेम तू? कृष्ण आहेस का तू, का अर्जुनाचा नेम आहेस तू? कोण आहेस तू? द्रौपदीची हाक तू की प्रलयकारी धाक तू? या द्रौपदीने हाक दिलीस की धावून आलास? तसा प्रत्येक द्रौपदीला या तुझ्या राज्यात वाचवणारा तू आहेस. कोण आहेस? द्रौपदीची हाक आहेस की प्रलयकारी धाक आहेस तू? सतीचे वाण तू की मृत्यूला आव्हान? त्या मृत्यूचं आव्हान तू आहेस. नराधमांना धनाधन बळी पाडणारा तू आहेस. त्या शाहिस्तेखानाचे बोट दान काढून टाकणारा तू आहेस. भीतीने समोरच्याला गारद करणारा तू आहेस. मग सतीचं वाण आहे का मृत्यूला आव्हान आहे? तू कोण आहेस रे? तू सांग ना मला, तू कोण आहेस? द्रौपदीची आपल्याला माहितीये चंडिकेचा क्रोध तू की गौतम बुद्धाचा बोध तू? गौतम बुद्धाने शांततेच्या मार्गाने मिळवलेलं सगळं साम्राज्य होतं. आणि गौतम बुद्धांना खरंच नतमस्तक व्हायला पाहिजे. तू खरंच गौतम बुद्ध आहेस का चंडिकेचा क्रोध आहेस? कोण आहेस? आणि खरं सांगतो, गीतेतील संदेश तू की क्रांतीचा आदेश तू? या गीतेचा संदेश एक असतो, त्या क्रांतीचा आदेश तू. आणि आमचा अभिमान तू की स्वाभिमान तू? कोण आहेस राजा? नतमस्तक व्हावं तुझ्या चरणाशी, कारण शिवाचं रूप घेऊन आलेला तो शिवाजी आणि 50 वर्ष जगलेला शिवाजी अतिशय सुंदर स्वराज्य निर्माण केलं. आणि खरंच या भूमीवर पुन्हा रामलल्ला आपल्याला विराजमान झालेला आहे अयोध्येमध्ये नव्हे, या भारताच्या भूमीवर. आणि सगळ्यांना माहितीये की मुस्लिम बांधवांना पण आलेले वेगवेगळे अनुभव सध्या युट्यूबवर मी रोज ऐकते रामलल्लाचे अनुभव. आणि खरंच पुन्हा रामराज्य येण्यासाठी पुन्हा एकदा शिवबा राजा जन्म घे, जिजाऊ पुन्हा एकदा बन. दुसऱ्याच्या घरात नव्हे तर आमच्या घरातच शिवबा राजा बनण्याचं सामर्थ्य प्रत्येक आमच्या या भारत भूमीच्या लेकरांना दे. आणि रामराज्य सगळे गुण्यागोविंदाने तुझी लेकरं, भारत मातेची लेकरं तुझ्या चरणाशी विलीन होऊ दे, नमन होऊ दे. आणि त्यांचं जीवन सुखलाम सुफलाम करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे राजा, तुझ्यात आहे. म्हणून कोटी कोटी नमन तुझ्या चरणाशी या तुझ्या लेकीचं. थैंक यू सो मच मंजूषा मैडम. कितने लोगों को अभी इसके ऊपर फीडबैक देना बहुत मुश्किल काम है बाय द वे. और